पुढचं एक म्हणजे, की लहान मुलांपासून म्हणजे आबालवृद्धांपासून सगळ्यांना चालणारं एक सुंदर औषध मी देते. ते म्हणजे की आपलं अम्लिका तेल नावाचं जे औषध आहे ते देते. तर ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये आहारीय पदार्थांपासूनच बनवलेलं हे औषध आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यांमध्ये सेफ आहे. हे कोणाकोणामध्ये घ्यायचं, कुठल्या कंडिशनमध्ये घ्यायचं, तर ज्यांना पोट नीट साफ होत नाही, मळ्याचे खडे होतात, जोर लावावा लागतो. त्याचसोबत गॅसेस जास्त प्रमाणामध्ये होतात. पोट डबडबल्यासारखं वाटणं किंवा नीट भूक न लागणं आणि पचन अन्नाचं नीट न होणं आणि व्यवस्थित वायू खाली सरून जायला ज्यांना होत नाही, अशा लोकांनी हे अम्लिका तेल नावाचं औषध जरूर घ्या. दोन्ही वेळेस तुम्ही जेवणाच्या आधी सुरुवातीला हे अर्धा चमचा म्हणजे साधारण जे लहान मुलं असतात त्यांनी 2.5 एम-एल घ्यायचं आहे हे. जे अगदी 3 वर्षापासूनच्या पुढच्या मुलांसाठी सांगते मी. जे खूप लहान मुलं असतात 1 महिन्याचे, 2 महिन्याचे, 1 वर्षाचे, 2 वर्षाचे, कृपया करून त्यांना बिना विचारल्याशिवाय, कन्सल्ट केल्याशिवाय प्रयोग करू नका. पण 3 वर्षाची मुलं थोडीशी मोठी जेव्हा होतात, तेव्हा त्यांना जेव्हा गॅसेस किंवा कुठल्याही कारणाने असं कोठा जड असणारी मुलं असतात, की लहानपणापासूनच त्यांचे पॅरेंट्स सांगतात, की याचा कोठा जड आहे. अशा मुलांसाठी हे अम्लिका तेल अतिशय सुंदर काम करतं आणि पूर्णपणे सेफ आहे. दुसरं जे मोठे आहेत त्यांनी 10 एम-एल पर्यंत ह्याची क्वांटिटी तुम्ही घेऊ शकतात. तर हे जेवणाच्या आधी घ्यायचंय, त्यावर गरम पाणी प्यायचं आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही दोन्ही वेळेस जेवणाच्या आधी जर हे औषध घेतलं अम्लिका तेल नावाचं, तर तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट्स हे कॉन्स्टिपेशनमध्ये, गॅसेस होणे किंवा मळाचे खडे होणे, जोर लावावा लागणे, या सगळ्यांमध्ये छान फायदा होतो. इव्हन ह्या तेलाचा बस्तीसुद्धा देता येतो, ज्याला एनिमा असं म्हणतात. तर तो 50 एम-एल ते 60 एम-एल ह्या मात्रेमध्ये मात्र तो द्यावा लागतो. अर्थात ही तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याची प्रोसिजर आहे बस्ती ही.